पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे कधी दुष्काळ, कोरडे पडलेले नदी नाले, तर कधी महापूर. मात्र या सर्व संकटावर मात करत पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील प्राध्यापक प्रमोद बाबासाहेब दगडखेर यांनी गेल्या 20 वर्षापूर्वी 50 आंब्याची झाडे आपल्या मारानावर लावली. कधी टँकरने पाणी तर कधी डोक्यावर पाणी घालत आंब्याची 50 झाडे मारानावर फुलवत दगडखेर परिवाराने कृषी क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. ते का आम्ही फक्त शेणखत वापरलं. आम्हाला लोक सगळे म्हणले वरलं खत का नाही वापरी तुम्ही, फवारे का मारीत नाही. पण आम्ही काय म्हणलो, आम्हाला घरगुती आंबा खायला लागतो. आम्हाला नव्हतं वाटलं एवढं उत्पन्न निघन किंवा काही. आम्हाला सगळं गाव हसायचं म्हणून डोक्यावर पाणी घातलं. याने आंबे आणले आणि मग नंतर कसे काय आंबे आपल्या भागात आंबे टिकत नाहीत असे हसायचे लोक. तरी आम्ही त्याला पाणी घालीत राहिलो आणि त्या आंब्यानी खूप मोठं उत्पन्न देऊन आम्हाला असे मोठा लगेच झाली ती. आता आम्ही याला आज बी मोकळं पाणी सोडित होतो आंब्यात. तब्बल 20 ते 25 फूट उंच आंब्याची झाडे, त्याला आलेल्या कैऱ्या, यातून लाखो रुपयाचे उत्पन्न गेल्या 15 वर्षापासून लोहसर येथील दगडखेर परिवाराला मिळत आहे. तर साधारणतः 20 वर्षापूर्वी रावरी कृषी विद्यापीठ या ठिकाणावरून आम्ही ही आंब्याची रोपे विकत घेतली होती आणि 20 वर्षापूर्वीची ही लागवड केलेली आहे या लोहसर गावामध्ये. तर या गावामध्ये लागवड केल्याच्या नंतर आज तुम्ही साधारणतः त्या झाडाची उंची पाहू शकता. 20 ते 25 फुटाच्याही उंच याच्यावरती गेलेली आहे आणि त्याच्यावरती गेल्याच्या त्या उंचीनुसार एक झाड साधारणतः मला 30 ते 40-25 कॅरेट एवढं उत्पन्न देते. अशी माझ्याकडे या बागेमध्ये मी 50 झाडांची लागवड केलेली होती. जूनची 6 तारीख आहे आणि आज आपण हे आंबे उतरायला सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर पूर्ण पाडाला लागेपर्यंत आम्ही आंबा उतरत नाहीत दरवर्षीप्रमाणे. याला आम्ही कुठल्याही रासायनिक प्रकारचं खत घालीत नाहीत, फक्त शेणखताचा वापर केला जातो. आणि या पंचकृषीमध्ये हा आमच्या गावचा किंवा आमचा आंबा फेमस असल्यामुळं आम्हाला घरी गिराईक येतात आणि आपण याची हातकाट्यावरच घरी विक्री करत असतो. तुम्ही सध्या पाहूच राहिले आहेत की अन्न प्रशासन तुकाराम मुंडे साहेब यांनी जे धाडीचं सत्र चालू ठेवलं आहे त्याच्यावर विविध केमिकलचा वापर करून आंबे पिकवले जातात आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा हा एक प्रकार आहे. परंतु यांच्या त्यासाठी अन्न आणि पुरवठा जे आहेत त्यांच्यासाठी आपण एक मी खास याचं सांगू इच्छितो का त्यांनी कधी पण माझा आंबा चेक करायला यावं आणि नैसर्गिकरित्या कसा हा पिकवलेला आहे तो आंबा आणि त्याची चव पण वेगळीच लागती आणि कुणाच्याही आरोग्याशी आम्ही खेळणार नाहीत किंवा कुणाला काही त्रास होईल आमचा आंबा खाऊन असं आम्ही कोणतंही रसायन याच्यामध्ये पिकण्यासाठी वापरणार नाहीत. विशेष म्हणजे आंबा पिकवण्यासाठी कुठलेही केमिकल न वापरता घरगुती पद्धतीने आंबा पिकवला जात असल्याने ग्राहकांनीही दगडखेर परिवाराच्या आंब्याला खरेदीसाठी प्रथम पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. आंबा पिकाच्या वेळेस पेपरमध्ये आम्ही आंबा पिकवतो.
नंतर त्याचे कॅरेटमध्ये टाकून थप्पी मारून घेतो. न काही टाकता इतक्या भयंकर आंबा पिकतो की दररोज 9 वाजेपर्यंत गिऱ्हाईक चालतं आमच्याकडे आंब्याला. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ. मात्र लोसर येथील दगडखेड परिवाराने मारानावर आंब्याची बाग फुलवत दरवर्षी लाखो रुपयाचे उत्पन्न घेत शेती व्यवसाय वरिष्ठ असल्याचे सर्वांना दाखवून दिले आहे. एकदा तरी लोसर येथे जाऊन दगडखेड परिवाराने पिकवलेला आंबा नक्की खा, कारण या आंब्याची चव आपल्या जिभेवर तासनतास रेंगाळल्याशिवाय राहणार नाही. लोसर येथून प्रतिनिधी दत्तू शिंदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.